त्याने जाणून बुजून नाही केलं, हे अपघाताने घडलंय सगळं. कारण काहीही असो, पण त्याच्या हातून गुन्हा घडलाय आणि त्यासाठी आम्हाला त्याला ताब्यात घ्यावं लागेल. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, पण यात अमोलची काहीच चूक नाहीये. भांडण केटीने सुरू केलं होतं आणि तिथे पार्टीत बरेच लोक होते. ते सगळ्यांनी हे बघितले, तुम्ही त्यांना विचारू शकता ना. बघा, ती सगळी चौकशी होईल नंतर, पण आता तुम्ही त्याला अटकेपासून थांबवू शकत नाही. आम्हाला त्याला अटक करावीच लागेल. भिडे घेऊन जा. आधीला तुझ्यापासून वेगळं करायचं म्हटलं तरी नाही करू शकत देवयानी. Because he loves you very much. खूप लकी आहेस देवयानी तू. तुझ्यासारख्या नशिबान नाही आहोत ना आम्ही. तसं नाहीये चित्रा. प्रत्येक माणूस दुसऱ्याच्या नशिबावर भाळतो आणि मग स्वतःकडे काय आहे हे तो विसरूनच जातो. विक्रम तुझा खूप चांगला मित्र आहे ना. चांगला मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं. या इट्स ट्रू. आधी आमचा मित्र आहे आणि मित्र राहिलं. And don't you try to take my friend away from me. हॅलो साक्षी. अगं आम्ही इकडे पोलीस स्टेशन मध्ये आलोय. काय झालं काका? पोलीस स्टेशन मध्ये काय करताय तुम्ही? साक्षी, अमोलला लॉकअप मध्ये टाकलंय. काय? आता पुन्हा काय केलं ह्याने? हो मी सांगतो. हे बघ साक्षी, मी तुला आता फोनवर काही सांगू नाही शकत. तू ताबडतोब इकडे निघून ये. ठीक आहे, मी लगेच येते. हा काय म्हणाली? येते ना? हो येते येते. वहिनी, आपल्याला ज्याची भीती होती तेच घडलंय. बहिणी नताशाचा खून भैया साहेबांनीच केलाय. प्लीज म्हण नका तेव्हा हे खोटं आहे सगळं. नाही बहिणी, हे खोटं असतं ना तर मलाही आनंदच झाला असता, पण हे सगळं खरं आहे. कुणी सांगितलं तुला? साक्षी ना? नाही, साईमाननी. त्यांनी आमच्यापासून आजपर्यंत जे सत्य लपवून ठेवलं होतं ते आम्हाला सांगितलं देवे. त्यांनीच नताशाचा खून केलाय. ते त्यांनी स्वतःहून कबूल केलं. पण हे सगळं अगं अमोलने नाही, मुद्दामून नाही केलं. खरं सांगते, हवं तर तू योला विचार. हो हो काकू, तू आधी शांत हो. अमोलला काही होणार नाही, मी आहे ना. खरं तर यात अमोलची काहीच चूक नाहीये. या सगळ्याला केटीच जबाबदार आहे, कारण तो दारूच्या नशेत काय काय बडबडत होता हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. मग आपला सगळ्यांचाच केटीवर राग आहे, तसाच अमोलचाही असेल. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट, इट वॉज नॉट इंटेन्शनल. मला माहितीये काकू, अमोल मुद्दामून असं काही करणार नाही. पण आता आमचाही नाईलाज आहे. हॉस्पिटलमध्ये केटीची काय स्थिती आहे ते आधी बघावं लागेल. भिडे साहेबांनी हॉस्पिटलला फोन केला होता. डॉक्टरांचं म्हणणं आहे की इट इज क्वाईट सिरियस. म्हणजे तो जगेल की नाही हे आता सांगणं अवघड आहे.